पेरणी आहे. आणि मला वाटतं ह्यापासून ही जी काही रक्षाबंधन, एक बंधन बहीण भावाचं असेल, एक भावनिक बंधन असेल, बंधुत्व सुरू होतं. प्रेमाने बांधणं आणि त्याच्याबरोबरच एक भावाचं एक तो भाव असेल. हा गोपिकांमध्ये जो एक भाव की ममत्वाची भावना, त्याचबरोबर बंधुत्वाची भावना ही त्यांच्यामध्ये वृद्धिंगत व्हावी, याचे एक वर्णन, याचे प्रत्येक म्हणून ही सुरुवात त्या काळापासून झालेली आहे. त्याला आज 5184 वर्ष त्याला झाली आहे. या काळापासून त्याला सुरुवात झाली आणि ही पुढे या सगळ्याचं जे उतराई होणं ते श्रीकृष्णाने दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने आपण मदत करू शकतो, कशा पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो. पुढे आहे इकडे या द्रौपदीला घेऊन पांडव हस्तिनापुराला जात आहेत. आपल्या राज्यावर त्या प्रेमामुळे तो त्याला देऊ शकत नाही. आधी त्यांना राजपुत्र म्हणून घोषित केलेलं, पण आता त्यांचं ते मेले म्हणून त्यांचं त्यांनी अंतिम संस्कारही करून ते मोकळे झालेले आहेत, त्यांचं क्रियाकर्म करून मोकळे झालेले होते. आता त्यांनी दुर्योधनाला तिथे राजपुत्र म्हणून बसवलेलं होतं, त्याला कसं काढायचं आणि यांना पुन्हा कसं युधिष्ठिराला बसवायचा, हा एक प्रसंग त्याने निर्माण केला. आणि त्या आपण असं करूया, दोघांना वाटून देऊया म्हणून पांडवांना एक जंगल वन, खांडव वन म्हणून तो परिसर त्यांना अर्ध राज्य म्हणून त्याला देऊन टाकला. जा तुम्ही तिथे वनात जा, इथे भांड्याला भांडं लागायला नको, आपला वाद व्हायला नको, तिकडे राज्य करा. आणि हस्तिनापूर हे मुख्य राज्य असल्यामुळे सगळे जे काही भीष्म, द्रोण, विदुर वगैरे सगळे जे काय आहे ते तिथेच राहतात. कारण त्यांनीही वचन घेतलंय की आम्ही हस्तिनापूरचं जे काही राज्य आहे याचं संरक्षण करणार, याच्यापासून निर्माण झालेल्या दुसऱ्या राज्यांशी आमचा संबंध नाही. आणि ठीक आहे, पांडवांना एक खांडवन मिळालेलं आहे, तरी सुद्धा ते आपल्या पराक्रमाने ते खांडवन व्यवस्थित त्याची सफाई करून तिथे आपला इंद्रप्रस्थ निर्माण करतात, इंद्रप्रस्थाची नगरी तिथे निर्माण करतात. आणि अशी अप्रतिम नगरी की असं समजलं की मयासूर नावाचा जो खूप या बांधकाम कौशल्यामध्ये निपुण असणाऱ्या माणसाकडे त्यांनी ते करून घेतलं. आणि ती मयसभा म्हणून त्यांनी तिथे निर्माण केली. जे अशी मयसभा ज्याच्यामध्ये असं समजलं जातं की जिथे आपल्याला वाटेल की ते पाणी आहे, तर खरोखर तिथे पृष्ठभाग जमीन असते. आणि जिथे जमीन जी वाटते तिथे पाण्याचा साठा आहे. जिथे आपला दरवाजा वाटतोय तिथे एक भिंत असते, आणि जिथे भिंत आहे तिथे त्याच्यामधून दरवाजा, अशी त्यांनी सुरेख रचना केलेली आहे. अशा या इंद्रप्रस्थामध्ये नंतर युधिष्ठिर राजसूय यज्ञ करायचं ठरवलं. आणि त्याला प्रेरणा आहे आपल्या श्रीकृष्ण भगवान की राजसूय यज्ञ केला पाहिजे. तुला मान्यता, राजा म्हणून मान्यता जर तुला मिळवायची असेल तर तू राजसूय यज्ञ केला पाहिजे. आणि त्या राजसूय यज्ञासाठी ते तयारी करायला सुरुवात करतायत, सगळीकडे जात आहेत. श्रीकृष्ण भगवान अर्जुनाने भीमाला घेऊन सुरुवातीला कुठे गेले असतील तर जरासंधाच्या, कारण जरासंधाचा अजून वध झालेला आहे. जरासंधाच्या पक्षामध्ये अजूनही काही राजा आहेत. त्यांनी 100 राजांना घेऊन 100 राजांना बंदी करून त्यांचा नरबळी देण्याचं ठरवलेलं आहे. ते थांबलं पाहिजे आणि जरासंधाचाही वध झाला पाहिजे, म्हणून ते भीम, अर्जुन आणि स्वतः तिथे गेलेले आहेत. ब्राह्मण वेशामध्ये ते जात आहेत त्या मगध देशामध्ये. मगध देशामध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या ब्राह्मणांची पूजा करणं, त्यांना आदरातिथ्य करणं हे प्रत्येकाचं करतो. त्या पद्धतीने जरासंध करतोय सुद्धा. आणि त्यांना विचारणा करतो की तुमची मागणी काय, तुम्ही कशासाठी माझ्याकडे काही मागा तुम्ही. तर त्यावेळी श्रीकृष्ण म्हणतायत की तुम्ही संध्याकाळी भेटा आम्हाला, संध्याकाळी आपण बोलू, रात्री त्या रंगशाळेमध्ये आपण एकत्रित भेटू आणि निवांत एकांतामध्ये आम्ही तुम्हाला आमची योजना सांगू की आमची काय अपेक्षा असते. आणि मग त्या संध्याकाळी ते भेटतायत. जरासंध एकटाच आहे, त्याचे कोणीही त्याच्याबरोबर रक्षक नाही आहेत किंवा साथीदार नाही आहेत, तो एकटा आहे. आणि हे ब्राह्मण वेशातले तिघे जण ब्राह्मण वेश टाकून म्हणतात की आम्ही कोण आहोत, मी श्रीकृष्ण आहे, हा भीम आहे, अर्जुन आहे, तू सांग आम्हाला तुझ्याशी द्वंद्व लढायचं आहे. सगळ्यांना जे काही तू राजे बंदीशाळेत ठेवले त्यांना आम्हाला मुक्त करायचं आहे, त्यांना मुक्त करायचं आणि तुझा आम्हाला वध करायचा आहे, कारण तू अनितीने वागत आहे.
तू आमच्यापैकी कोणाशीही द्वंद्व कर. आणि अशा पद्धतीने जरासंध भीमाची निवड करतोय. त्याच्या मागे श्रीकृष्ण भगवानाची योजना आहे. आणि भीमाची निवड केल्यानंतर भीम आणि जरासंधाचं युद्ध चालू होत आहे. भीम जरासंधाचा विदर्भावरून सगळे आलेले, इतर सगळ्या पंचक्रोशी भारतवर्षामधून सगळे आलेले आहेत. आणि हे आलेले असताना आता या राजसूय यज्ञाचा प्रथम हवी कोणाला द्यायची, पूजा करायची, याच्यावर बराच खर्च झाला. काहींचं म्हणणं होतं भीष्माला करूया, काहींचं म्हणणं होतं द्रोणाचार्यांना करूया, अशा वेगवेगळे विचार होते. पण भीष्मालाच विचारण्यात आलं की कोणाला पूजेचा आग्रह द्यावा. तर स्वतः भीष्म म्हणतायत की नाही, या सगळ्यामध्ये जो उत्तम पुरुष आहे, सिद्ध पुरुष एकमेव आहे म्हणजे श्रीकृष्ण भगवान, तुम्ही त्याची आग्रहपूजा करा. आणि अशा पद्धतीने श्रीकृष्ण भगवानाच्या आग्रहपूजेसाठी तिथे मान देण्यात येत आहे. सहदेव त्यांची पूजा करतो पांडवांची. आणि पूजा करत असताना एकाला मात्र खूप खटकलेला आहे, तो म्हणजे शिशुपाल. हा शिशुपाल सुद्धा श्रुतकीर्ती नावाची जी कृष्णाची आत्या आहे, तिचा मुलगा आहे. आणि शिशुपालाशी या रुक्मिणी देवीचं विवाह नक्की केलं होतं रुक्मिणी नावाच्या तिच्या भावाने. पण त्या रुक्मिणीला श्रीकृष्ण भगवान यांच्याशी विवाह करायची इच्छा असल्यामुळे तसं ब्राह्मणाकडे तिने संदेश पाठवलेला आहे की तू माझं हरण कर. सगळ्या राजांना आलं. आणि त्या पद्धतीने श्रीकृष्ण भगवान भीष्मनगर कुंडीनपूर जे अजूनही अरुणाचल प्रदेशमध्ये आहे, हा जो प्रदेश आहे अरुणाचल प्रदेशमध्ये, तिथे अजूनही गेला आहे. सोगोल बान म्हणून तिथे एक जागा आहे जिथे कृष्णाने या त्यांचे जे काही थकलेले घोडे होते त्यांना बांधलेलं होतं, त्यांच्या पाणी पाजण्यासाठी त्यांना विश्रांती देण्यात. ते सोगोल बान, सोगोल म्हणजे घोडा, बान म्हणजे बांधणं, अशा पद्धतीची जागा अजूनही तिथे ब्रह्मपुत्रेच्या किनारी आहे. हे नरकासुराची सुद्धा जो आपण पुढे बघणार, नरकासुराची राजधानी गुवाहाटी, ही सुद्धा आसामची राजधानी गुवाहाटी आजही आहे. अशी ही आपल्या भारतवर्षाशी जोडलेली नाळ आहे. असं म्हटलं जातं की श्रीकृष्ण भगवान यांचं जे काही कार्य होतं ते पूर्व पश्चिम अशा पद्धतीने भारतवर्षात पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत सगळे टोक त्यांनी केलेले आहेत. तर रामाचा जो काही अवतार झालेला आहे त्याच्यामध्ये उत्तरेपासून दक्षिणेकडचे असे जोडले गेलेले आहेत. अशा पद्धतीने भारतवर्ष एकमेकाला या सिद्ध पुरुषांच्याद्वारे राम आणि कृष्ण जे आपल्या मनामनामध्ये बसत आहेत त्यांनी जोडलेले आहे. त्यांनी फक्त अवतार कार्य केले नाही, तर अशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. तर त्या शिशुपालाला खूप तिथे राग आलेला आहे. शिशुपाला तो क्रोधित झालेला आहे की नाही, या तुम्ही गवळ्याची कुठे पूजा बांधलेली आहे, या पळपुट्याची कुठे, अशा पद्धतीने तू निर्भत्सना करतोय श्रीकृष्णाची. अग्रपूजेचा मान दिला, पूजा चालू आहे. त्या शिशुपाल म्हणतोय की नाही, इतके तुम्ही भीष्म सोडले, द्रोण सोडले, कर्ण सोडले, दुर्योधन सोडले, अशा अनेक कृपाचार्य सोडले, आणि तुम्ही या गवळ्याची कुठे पूजा करताय, पळपुट्याची कुठे, या काळ्याची कुठे पूजा, अशा पद्धतीने निर्भत्सना चालू केलेली आहे. अनेक वाईट शब्द त्यांनी वापरलेले आहे. पण श्रीकृष्ण भगवान शांत आहे. त्यांनी त्यांच्या आत्याला वचन दिलं होतं की याचे जोपर्यंत 100 अपराध होत नाही तोपर्यंत मी याला काही करत. आणि अशा पद्धतीने तो अपशब्द बोलत चाललेला आहे. शेवटी तो श्रीकृष्ण भगवान यांच्यावर मारायला लावतोय की नाही, हा चुकीचा आहे. भीष्माला मारायला लावतोय की तुम्ही या चुकीचा निर्णय घेतलेला आहे. अशा पद्धतीने तो धावून जात आहे. शिशुपाल धावतोय त्यांना मारण्यासाठी. आणि त्याच वेळेस श्रीकृष्ण भगवान म्हणले की नाही, आता तुझे 100 अपराध पूर्ण झाले. तुझे 100 अपराध पूर्ण, आता पुढे एक पाऊल टाकशील तो तुला. आणि श्रीकृष्ण भगवान इथे सुदर्शन चक्र हाती घेत आहे. श्रीकृष्ण भगवानांनी सुदर्शन चक्र हाती घेतल्याबरोबर शिशुपालाच्या तिथे तो कंपित झालेला आहे, तो घाबरलेला आहे की आता आपला मृत्यू निश्चय आहे. आणि सुदर्शन चक्राची योजना करून शिशुपालाचं मस्तक तिथे उडवलं, शिशुपालाचा वध तिथे केला जातोय. आणि त्या सगळ्या सभेमध्ये एक प्रकारचे आनंद की अजून एक जो जरासंधीय पक्षीय जो एक राजा होता, जो अन्यायी राजा होता, त्याचा इथे पाडाव झालेला, त्याचा वध झालेला आहे. आणि ही पूजा आता इथे की का श्रीकृष्ण भगवान स्वतः म्हणतात की का माझी का पूजा, तुम्ही मला माना किंवा नका माना, तुम्ही मला माणूस माना किंवा परमेश्वर, मी माझं कार्य करत आहे. मी माझं जे काही ईश्वरी कार्य आहे, जे न्यायाचं कार्य आहे ते मी पुढे चालू ठेवणार आहे. म्हणून स्वतः श्रीकृष्ण भगवान इथे म्हणतायत की माना वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा रोगी म्हणून उपासामी स्वामी. मी
स्वामी पतितांचा भोगी म्हणून उपहासा मी योगी सर्वांचा भोगी म्हणून उपहासा मी योगी सर्वांचा दैवजात दुःखानी मनुजा पराधीन केले त्या पतितांचे केवळ रडणे मजला मारुसले भूषण रामा एकपत निगत भूषण रामा एकपत निगत मला नको तसले मोहन मजला कीर्तीचा मी नाथ अनाथांचा भोगी म्हणून उपहासा मी योगी सर्वांचा मीवाची सौंदर्याची प्रतिमा किंचित हटके परंतु असे सत्य तरीही वरितो सहस्र सोळा तरीही वरितो सहस्र सोळा कन्या मी अमला पराधीनला समर्थ देण्या वार कलंकाचा भोगी म्हणून उपहासा मी योगी सर्वांचा कर्तव्याला मुकता माणूस ना पुरतो कर्तव्याला माणूस उरतो कर्तव्याला मुकता माणूस ना पुरतो हलाते प्राशुन शंकर हलाते प्राशुन शंकर देवेश्वर ठरतो जगता देव्या संजीवन मी जगता देव्या संजीवन मी कलंक आदरितो वत्सातव मम पूरपुतावा वत्सातव मम पूरपुतावा वत्सल मातेचा भोगी म्हणून उपहासा मी योगी परमेश्वर मी सदा माना परमेश्वर मी स्वामी पतितांचा माना मानव वापर तुम्ही मला मानव माना माणूस कच्चित कसा मनुष्य माना की परमेश्वर माना मी पतितांचा स्वामी आणि भोगी म्हणून काय उपवास करता माझा
तर मी कर्माचा योगी कर्म. अनेक लांछनं लावली जातात श्रीकृष्ण भगवानांना. अतिशय दुर्मिळ असं चरित्र, जे चरित्र आचरणात आणण्यासारखं चरित्र असताना आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला ज्या कोणत्या अडीअडचणी येतील त्या सगळ्या त्यांच्याकडे आपल्याकडे उत्तर मिळू शकेल अशी असताना, व्यक्ती असताना आपण मात्र त्यालाच कलंकित करत असतो वेगवेगळ्या दूषणांनी. हे आपण थांबवतो. 16,000 नारी किंवा यांचा जो विषय घेतला नरकासुराच्या ताब्यात असलेला, याच्यामध्ये काय फक्त कन्या होत्या का, राजकन्याच होत्या, हे सगळ्या प्रकारच्या. कोणा विवाहितीला पळवून नेलं, कोणी विधवा होत्या, अशा सगळ्यांना यांनी पळवून नेलं होतं आणि आपल्या बंदीशाळेत ठेवलं होतं. ही पहिली क्रांती जी आहे. आजही समाजामध्ये आपण बघतो एखादी बलात्कारित स्त्री असेल तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला खूप वाईट असतो. तिच्यावर अन्याय झालेला आहे, पण सामाजिक अन्याय आपण आणखी करत असतो. आपण तिच्याकडे दूषित नजरेने बघतो आणि जो करणारा आहे त्याला त्याला कायद्याच्या द्वारे काय थोडीफार शिक्षा होत असेल, पण त्याला सामाजिक अशी काहीही शिक्षा होत नाही. समाजामध्ये त्याला काही वाईट किंवा दूषणं अशी केली जात नाही. पण ज्याच्यावर अन्याय झाले तिला मात्र असं वाईट नजरेने बघितलं तर हे खूप चुकीचं आहे. पण त्यावेळी श्रीकृष्ण भगवान जेव्हा नरकासुराला वध करून त्यांची सुटका करतात, पहिला क्रांतिकारी की यांचं होणार काय. एवढ्या 16,000 ज्या काही स्त्रिया आहेत, 16,100 स्त्रिया ज्या आहेत त्या समाजामध्ये गेल्या तर यांचं स्थान काय असेल. यांना त्यांचे पालक त्यांना स्थान देणार नाही, त्यांचे पती स्थान देणार नाही, त्यांची मुलं असतील ती स्थान देणार नाही, ते काय करायचं यांचं. म्हणून हा मोठा क्रांतिकारक निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि 16,100 स्त्रियांना सांगितलं की तुम्ही माझं नाव द्या. आज विचार करा की 16,100 जर लग्न करायची म्हटली तरी 44 वर्षात कॅल्क्युलेट 21 दिवस आपण विचार केला तरी 44 वर्ष लागतात. हे 44 वर्ष वेळ होता का श्रीकृष्ण सतत जो कार्यरत कर्ममग्न असणारा आमचा श्रीकृष्ण भगवान 44 वर्ष काय लग्न करत बसला होता. हे चुकीच्या गोष्टी तुम्ही पेरू नये. 16,100 त्या सगळ्या स्त्रियांना नाव दिलेलं आहे. तुम्ही समाजामध्ये ताटमानेने सांगा, कारण मी पराधीन नाहीये, मी कोणाचा परावलंबी नाहीये, कोणाचा मी कुठल्याही प्रकारचं शारीरिक मानसिक वैचारिक असं पंगुत्व स्वीकारलेलं नाही, आधिपत्य स्वीकारलेलं नाही. मी माझ्या स्वतःच्या विचाराने चालतोय, मी माझ्या स्वतःच्या सामर्थ्याने चालतोय. त्यामुळे मी तो कलंक तुम्ही काही म्हणा, मी तो कलंक घ्यायला तयार आहे. या 16,100 स्त्रियांचा ते स्वीकार करतायत श्रीकृष्ण भगवान. एक मानाचं स्थान त्यांना देत आहे आणि हा सगळ्यात मोठा मी म्हणाले चांगल्या सज्जनांचा जो काही सगळ्यात मोठं जे कार्य त्यांनी केलेलं असेल, त्यांच्या अवतारामधलं असेल, त्यांच्या चरित्रामधलं असेल, ते सगळ्यात मोठं कार्य की समाजामध्ये आता गेले आता काय त्यांची परिस्थिती होईल. कुठेतरी चुकीच्या व्यवसायामध्ये त्यांना जोडलं जाईल, चुकीच्या नजरेने त्यांना बघितलं जाईल. जर माझं नाव लावलं, आज माझ्या ज्या कर्तृत्वाचं त्यांना नाव लावलं तर त्यांना कुठेही वाईट नजरेने बघू शकणार. ही संकल्पना इथे श्रीकृष्ण भगवान मानतात. हा एक मोठा निर्णय आहे त्यावेळी घेतला गेलेला आहे की त्यावेळी शक्य नव्हतं अशा पद्धतीने.